रामराम मंडळी, आज सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये बच्चेरी या गावामध्ये ऐतिहासिक असं कुस्ती मैदान पार पडलं। अगदी 3-3:30 वाजता वादळी वारा आणि पाऊस असा असतानाही श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त सालाबाद प्रमाणे असणारे ऐतिहासिक कुस्ती मैदान तरुणांनी एका जुटीनं मैदान घ्यायचंच म्हणून चंग बांधला आणि यशस्वी मैदान पार पडलं। नाता पवार आणि गौतम शिंदे काठीचा अशी काठीची टक्कर झाली। या मैदानाचं कसं नियोजन केलं, कसं कसं असते यात्रा, थोडक्यात माहिती सांगा। यात्रा ही आमची प्रत्येक वर्षी ग्रामदैवत महालक्ष्मीच्या नावाने भरत असते। गेल्या वर्षीपासून आम्ही या कुस्ती मैदानाचं आयोजन केलेलं आहे आणि पूर्ण गावातील देणगीदारांनी कोणी 1000 रुपये, 2000, 3000 असं प्रत्येकानं 2-2 रुपये गोळा करून पूर्ण प्रत्येकाचा यात हिस्सा आहे। जे नोकरीला आहेत, जे बाहेरगावी आहेत, प्रत्येक जण जो उद्योगधंदा छोटा मोठा करतोय, कोण लोक मजूर जातात कामाला, त्यांनी आम्हाला या कुस्ती मैदानासाठी मदत केली आणि ही मैदान आज पूर्ण होत आहे। अगदीच तुमचं कौतुक करावं एवढं थोडं आहे, कारण आज पाऊस आल्यानंतर काही गावात आम्ही बघतो की मैदान कॅन्सल म्हणून सांगते, तरी पण तुम्ही जिद्दीनं मैदान घेतलं। ह्याच्या पाठीमागचीच प्रेरणा काय? मुळात हे मैदान घेणं हेच आमची अशीच प्रेरणा आहे की बाबा ही परंपरा आहे, कुस्ती परंपरा आहे, टिकली पाहिजे। आणि ही मैदान घ्यायसाठी आम्ही 1 महिना जर आम्ही सर्व अधिकारी असेल, सर असेल, नारायण बापू असेल, सुभाष भाऊ असेल, जी सगळी गावातले जी युवक आहेत सर्वांनी प्रयत्न केलेत। आणि मग आता हे प्रयत्न वाया घालवायचं का? तर नाही, मैदान झालंच पाहिजे, सर्वांची इच्छा होती आणि सर्वांनी प्रयत्न केलं आणि मैदान आज सक्सेस झालं। अगदी सुंदरतेनं मैदान पार पाडल्याबद्दल श्री महालक्ष्मी यात्रा कमिटी बच्चेरी आता ज्यांनी आपल्याला माहिती दिली ते लोकप्रिय युवा नेतृत्व रामभाऊ गोरड आणि त्यांचे सगळे सहकारी मित्र यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन इथं थांबतो। मी कुस्तीनूक परशुराम पवार, त्यासह कॅमेरामॅन दीपक पवार। धन्यवाद।